सगळं विश्व कसं बनलंय, किती मोठं आहे आणि काय काय गोष्टी विश्वात घडलेल्या आहेत हे सगळं तुम्हाला त्याच्या फिल्मच्या द्वारे 3D दाखवलं जाणार. तुम्हाला असं वाटणार की ग्रह काय तुमच्या अगदी जवळ आहे, हातपावती काय इतक्या जवळ तुम्हाला दिसतील. तुम्हाला मस्त एक्सपिरियन्स येईल. हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपल्या मराठवाड्यातल्या मुलांना अगोदर जावं लागायचं मुंबईला, नागपूरला किंवा हैदराबाद. दर रविवारी तुमच्यासारखे विज्ञानाची आवड असलेले अनेक मुले इथे येतात. आम्ही त्यांना वेगवेगळे विज्ञानाचे प्रयोग शिकवतो. मी कोणत्या कॉलेजला जातो, अंबाजोगाईचं सगळ्यात चांगलं कॉलेज कोणतं? जसे भारतातील विश्वामित्र, आर्यभट्ट, याची निर्मिती आता केलं की जी 50,000 लाख वर्षानंतर जीवाणू आणि सजीव पहिले होते मानव. पट्टे ते बघा 1 2 3 4 5 अशा भरपूर पट्ट्या जोडल्या. हा कसं काय गेला याचं कारण नीट लक्षात ठेवा. हे जरी बेंड असलं याच्यापेक्षा याचा उतार तीव्र आहे. उतार तीव्र म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स जास्त. पण गाड्या चालवताना गाडीच्या मध्ये इंजिन कसं काम करतं हे आम्हाला माहित नसतं. नेमकं काय घडतं, इंजिन चालतं म्हणजे नेमकं काय घडतं, त्याच्यापेक्षा कमी ताकद आणि सगळ्यात कमी ताकद तुम्हाला इथं लागेल. ते सगळे प्राणी त्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे. रसायनशास्त्र हेच नाही शिकवलं तर त्यांनी जीवन सुद्धा कसं जगायचं हे सुद्धा त्या सरांनी शिकवलं. स्वामीजी 19 विद्यार्थी असे होते की जे आज बहुतांशी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे चांगले लागलेले आहेत नोकरीला, चांगलं त्यांची म्हणजे कमाई वगैरे आर्थिक कमाई आहे. अभिमान हा प्रत्येक शिक्षकाला कुणाचा असतो, विद्यार्थ्याचा. आम्ही तारांगण पाहत असताना तेथे मुली व मुले असे 2 गट केले होते. लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मुलींना पाहण्याची संधी दिली. तेथे 45 खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या खुर्च्यामध्ये प्रत्येक एक मुलगी याप्रमाणे आम्ही बसलो. तारांगण पाहत असताना आम्हाला असे वाटले की आम्ही प्रत्यक्ष अवकाशात फिरत आहोत. ग्रह व तारे यांना अगदी जवळून पाहत आहोत. त्यानंतर आम्ही तेथील हॉलमध्ये असलेले विज्ञान प्रदर्शनात ठेवलेले प्रयोग पाहिले. ते पाहत असताना आम्हाला असे वाटले की विज्ञान हे आपल्याला शिकायचे नाही तर ते प्रत्यक्ष जगायचे आहे. त्यानंतर आम्हाला खगोलशास्त्र, विज्ञान या विषयक कदम सर व धानोरकर सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आधी आमचा असा समज होता की अवकाशात स्वर्ग नरक असं असतं, पण तसं काही नसून तारांगण पाहिल्यावर आम्हाला असं समजलं की अवकाशात फक्त ग्रह व तारे असतात. आम्ही जेव्हा तारांगण पाहत होतो तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की जसं काही आम्ही अवकाशात फिरत आहोत. धानोरकर सर आणि मूर्तिशिल्पकार कदम सर यांनी सांगितली. नंतर आम्ही जेव्हा तारांगण मधील गेलो तेव्हा तारांगणांचे व्हिडिओ सुरू झाले. तेव्हा मला असे वाटले की अवकाशात तर देव किंवा स्वर्ग किंवा नर काही सुद्धा नाही. अवकाशात तर तारे व ग्रह आहेत. ते व्हिडिओ पाहत असताना मला असे वाटले की तारे व ग्रह यांची निर्मिती कशी होते. नंतर आम्ही मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्थळाकडे गेलो. तेव्हा आम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्थळाविषयी माहिती पिंगे सर यांनी दिली.
नंतर आम्ही संविधान कट्ट्याकडे निघालो. आम्ही संविधान कट्ट्याकडे जात असताना तेथील पाण्यातील कमळाचे फुले बघत बघत गेलो. नंतर आम्ही संविधान कट्ट्यामधील गेलो. तेव्हा मला ते संविधान कट्ट्यामधील गार्डन पाहून असे वाटले की महाबळेश्वर मधील बागेतच आलो आहोत. तेवढे सुंदर संविधान कट्टा व बाग मी पहिल्यांदाच पाहिली होती. नंतर आम्ही तेथे जेवायला बसलो, जेवण केले. नंतर आम्ही कोणी सुद्धा त्या झाडाच्या पानाला किंवा फांदीला हात सुद्धा नाही लावले. योगेश्वरी शिक्षण संस्था येथील आम्ही तारांगण पाहण्यासाठी जयप्रभा माध्यमिक विद्यालय कुंभेफळ येथील विद्यार्थी आम्ही सर्व त्या ठिकाणी आलो. योगेश्वरी शिक्षण संस्थेने सुरू केलेलं तारांगण हे आमच्या विद्यार्थ्यांनी पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठी हा खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. खास करून ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना ही एक मोठी पर्वणीच आहे. त्या ठिकाणी धानोरकर सर, कदम सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने तारांगणाची माहिती आमच्या विद्यार्थ्याला सांगितली. तेथून पुढे मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्थळ जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. म्युझियम कशा पद्धतीने असावं याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. पिंगळे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती सांगितली. महात्मा फुले वसतिगृहामधील महात्मा फुले यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी अभिवादन करून आम्ही संविधान कट्टा पाहिला. संविधान कट्टा या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जेवण केलं आणि आम्हाला असं वाटलं की पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल या ठिकाणी ज्या पद्धतीने बगीचे बनवले जातात त्या ठिकाणी एक टाकाऊ जागेचा वापर कशा पद्धतीने करावा हा एक संविधान कट्टा आणि महापुरुषांच्या नावाने त्या ठिकाणी केला. ते खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला गेला. विद्यार्थी काल खूप चांगल्या पद्धतीने आनंदी झाले. याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्था व डॉक्टर खुरसाळे साहेब यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि आम्ही सर्वजण योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या तारांगण या प्रकल्पाला भेट दिली आणि तो प्रकल्प पाहत असताना अगदी आकाशात आम्ही तरंगत आहोत असा भास झाला. अतिशय उत्कृष्ट अशी तारांगणाची संकल्पना माननीय खुरसाळे सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली या मराठवाड्यामध्ये अतिशय सर्वांनी पाहण्यासारखा असा हा प्रकल्प आहे. तारांगण हे मराठवाड्यातील अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे काही संस्थेने बनवलेले आहे हे तारांगण अंबाजोगाईच नाही तर बीड आणि मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना एक खगोलीय पर्वणी हे ठरणार आहे. किंवा इंदोर कसं असतं याचा सुद्धा त्यांनी आनंद घेतला. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं जर काही बाब असेल तर पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृतीस्थळ या ठिकाणी आम्ही व आमच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि मराठवाडा मुक्तीसाठी जे काही आपल्या परिसरातील मराठवाड्यातील जे काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांचा ज्वलंत इतिहास आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या शिक्षकांनी तिथं जाणून घेतला. आणि हा जाणून घेत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राध्यापक गणेशजी पिंगळे सर यांनी अतिशय बारकाईनं आम्हाला त्या ठिकाणचा इतिहास सांगितला. आणि ही शैक्षणिक उपक्रमांतर्गत सहल काढल्याच्या नंतर तारांगण पाहत असताना आदरणीय हेमंतजी धानोरकर सर यांनी आणि गणेशजी कदम सर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना तिथलचे प्रयोग कसे करायचे, प्रयोगाचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, विज्ञान हे शिकण्याचं साधन नसून जगण्याचं कसं साधन आहे याच्यासाठी अतिशय उच्च प्रतीचे असं त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्याच सोबत हा परिसर पाहत असताना संस्थेचे कर्मचारी राहुल घाडगे यांनी सुद्धा आम्हाला अतिशय छान पद्धतीनं सहकार्य केले. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे आदरणीय श्रीमान खुरसाळे सर यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सर्व संचालक मंडळाचे सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.